स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. चॅनलवर स्वागत आहे जे लोक नवीन असतील त्यांचं. आणि बघा आज शुक्रवार आहे, प्रियांका जिमला चालली आहे. आता शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस आम्ही जिमला जाणार आहे. येस, आठवड्यातून 3 दिवस तरी कर. संडे नाही. संडे तू काय नाही मी करणार नाही, मी आराम करणार. एवढे पैसे भरले त्याचं काय. पैसे भरून जात नाही प्रियांका जिमला. चला ऑफिस असल्यावर मी मान्य करतो ना. 12 दिवस करावंच लागतात ना, म्हणून तर जात नाही ना. असं नाही की माझं एक्सरसाइज. Bring me into golden sunlight. आता जावामध्ये म्हणतात का मग? दोन्ही चांगले आहे मला. म्यूल केलं, जावा केलं. म्यूल तर मला येतच आणि जावा मला शिकायचं. एनी ऑप्शन इज बेटर फॉर मी. तू मेरा दिल तेरे प्यार में तन्हा रहता है. जी ऐकला ना. आप्पा 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 इवन अंडे खातोय बरं का मित्रांनो. हे बघा. आणि त्याच्या आवडीचं गाणं पण लावलं. ते बंद कर गाणं. बंद झाले गाणे का रे. अंड नो 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 नो. अरे ढुंगू बाहेर ये, खाली पडशील. मम्माकडे जा. माझ्याकडेच येत असतो तू. कुठं जायचं आपल्याला? हापीसला जायचं. ऑफिस जायचं ऑफिसला. ऑफिस कुठे जायचं आपल्याला? ऑफिस. तुझी आजी आहे. आणि बघा प्रियांका काय काढते आता. बसल्या बसल्या वर्क फ्रॉम होम आहे तिला. काय ना अरे काय नाही, काय ना म्हणजे काय कसं कांड करत असते ती घर बसल्या बसल्या. अय्यो गंध राहिला. आता का लावायचा? अजून कुठे लावायचा? आता बघ कुठे लावायचा. आता कुठे लावायचा? आता कुठे? दुसरा हात. आता पा. अयो पाहिलं पण अजून बॅच एकाच पाय. एकच पाहिला. इथे लाव. कसं दिसते? मुलगी दिसते का काय? मुलगी छान आहे. निघालोय मी आता ऑफिसला. वाजलेले आहेत 11:20. आउटफिट ऑफ द डे बघा. असले कपडे अलाउड नाहीत ऑफिसमध्ये. पण आज फ्रायडे. आज कसं चिल माहोल असतो सगळा. A few moments later. गाईज आता वाजलेले आहेत 6:30. अजून दिवस मावळला नाहीये. आणि आम्ही कुठे चाललोय? आज फ्रायडे. अर्ली लॉग आउट केलंय. म्हणजे लॉग आउट नाही केलं, काय आलं तर बघू मोबाईलवर. आणि मी लॉग आउट केलंय, मी सांगितलं. हा, आम्ही दोघं एका विशेष माणसासोबत बाहेर चाललोय. तो विशेष माणूस हाय. हा, गार्डनला चाललोय आम्ही. तर आम्हाला जायचंय ऑक्सिजन पार्क आहे चंदननगरला. तिथं जायचंय. गार्डन आहे एक छोटस. बरेच दिवस झालं होतं जायचं. आज योग आला युवांसोबत. बघू ते गार्डन कसं आहे ते कळेल तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये. We'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze. तर बघा मित्रांनो, हे आहे राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क. फर्स्ट टाइम आलोय आम्ही इथं. अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले 2022 मार्च मध्ये. युवांनी खेळायला चालू केलेलं आहे. त्याचं सांगायची गरज नाही. फक्त 2 व्हीलर पार्किंग आहे. 4 व्हीलर मग तुम्हाला रस्त्याच्या साईडला लावायला लागेल. हे बघा रूल्स अँड रेग्युलेशन्स. येण्याची वेळ 5 ते सकाळी 10 आणि सायंकाळी 4 ते 8:30 वाजेपर्यंत. इथं बॅग चेकिंग होते. खाण्यापिण्याचं घेऊन नाही जायचं आतमध्ये. बघा हे असं ऑक्सिजन पार्क. इथून लेफ्ट साईडने चालू करू आपण. Bring me into golden sunlight.
I'm going with you. मला वाटतं इथं जॉगिंग ट्रॅक पण आहे. भारी आहे यार बरं का तसं पार्क. आपण यायला उशीरच केला. 2022ला झाले ओपनिंग, आपण 2026ला आलोय. बघा इथं जॉगिंग ट्रॅक मस्त बनवलेत. असं वाटतंय की आपण एखाद्या कोणत्या तरी घाटात आहे. मध्ये मध्ये बसायला पण आहे तुम्हाला इथं. दमले तुम्ही तर बसू शकता. मेन म्हणजे इथं काही एंट्री फी वगैरे काही नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. आतमध्ये बरीच मोठी जागा आहे, बाहेरून असं दिसून नाही येत है ना. आणि इथून शॉर्टकट आहे तुम्हाला जर खेळायला जायचं असेल तर. इकडे सावकाश सावकाश आहे. बघा इथे ओपन जिम पण आहे. कोणाला एक्सरसाइज करायची असेल ना ते इथे करू शकतो. पुलअप बार, डबल बार इथं आपण करू थोडासा ट्राय. इथं बघू आता जिम मध्ये गाईज 10 जातात. इथं बघू बाहेर. इथं जरा हे सटकता यार, ग्रिप नाही याला. दहा गेले. ए बाळा इकडे इथं बघा बरं का, मी राऊंड मारणार आहे. कसं फिरायचं. मज्जा येते बरं का. मज्जा येते का रे तुला. कशी मज्जा येते. मला चक्कर बोर्ड लावलाय ओपन जिम 14 वर्षावरील नागरिकांसाठी. भारी इथं ओपन जिम पण आहे सगळे. आता आपण डायरेक्ट चिल्ड्रन. हो इथं घ्यायचं का घर. बघा इथं माझ्या डाव्या साईडला मोठमोठे टावर आहेत. बघा बघा दिसत असेल. हा हे बघा मोठे मोठे टावर आहेत. This feels right. Catching a craze, love moving through me like a wildfire, like a wildfire. इथं बघा गार्डन आहे. इथं तुम्ही बसू शकता लहान मुलांना घेऊन. इथे हा एरिया आहे, खूप मोठा एरिया आहे हा. इथं रेस्टॉरंट टाईप थीम बनवली यांनी. इथे बसू शकता तुम्ही. ॲक्युप्रेशर ट्रॅक, वाळूवर चालताना अनवाणी चालावे. अच्छा हा आहे ॲक्युप्रेशर ट्रॅक. भारी यार. छोटे दगड आणि मोठे दगडाचं मिक्सचर डिझाईन बनवली त्यांनी खाली, आणि ॲक्च्युअल फील होते पायाला ते. त्यामुळे त्यांनी सांगितले की ॲक्युप्रेशर ट्रॅक या. भारी आहे. हे बघा खाली बघू शकता वाळूचे दगड आहेत ते छोटे 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 मोठे मिक्स आहेत. आणि डिझाईन मस्त बनवली त्याच्यात. एवढा ट्रॅक या. इथं बघा लहान मुलांना खेळायला. आम्ही आता तिकडे जाणार आहे चप्पल घालून. आणि हे बघा ज्या एरियाबद्दल आम्ही बोलत होतो, म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला इथं झोके, इथं बोगदा वगैरे. 2 ते 9 वयोगटातील मुलांसाठी खेळणी. विवान 2 वर्षाचा नाही अजून. घे ना चौका. जू 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 जू. इकडे इकडे मम्मा बोलवती जा जा जा. ये चल पटकन. जू जू. काय घाबरते याला. फिश मध्ये बसला ना तू. अयो अयो. 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी खेळणी आहे ही इकडची मोठी. पण हे जरा ब्लर झाले, निघालाय कलर व्हाईट कलर. इकडे झोके आहेत. इथं थोडंसं ॲक्टिव्हिटी करतो आपण ते. पलीकडं स्लायडिंग, आणि हे थोडंसं ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी समोर. म्हणजे इथून चढायचं. हां लॉजिक छान लावलं. इथून चढायचं, इकडे पळायचं, इथं घसरगुंडीवरून यायचं खाली, आणि इकडं पण झोके आहेत. काहीतरी लॉजिक आहे. मेज इथं लिहिलंय बघा बोर्ड, मेज गार्डन. बघा मित्रांनो तुम्हाला कळालं असेल काही लॉजिक आहे का नुसतीच डिझाईन आहे ते सांगा कॉमेंट करून. लहान मुलांना चांगले फॉलो करायला. व्हेरी गुड व्हेरी गुड.
आम्ही आता थोडा वेळ गार्डन मध्ये बसतो, त्याला इकडंच खेळायचंय. त्याला हेच आवडलंय, हेच बघायचंय त्याला. हा कॉन्सेप्ट चांगला आहे यार, म्हणजे तुम्ही बसू शकता सगळीकडे त्यांनी चांगली सोय केली म्हणजे हा सगळे, म्हणजे डोक्याला. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे खायचं प्यायचं अलाउड नाही आतमध्ये, नाही तर एवढा कचरा केला असता ना लोकांनी. या गार्डनचं नाव राजमाता जिजाऊ आहे आणि इथं एक त्यांनी करून ठेवली. मला वाटतं इथं राजमाता जिजाऊ यांचा पुतळा येईल नंतर, माहित नाही हिस्ट्री काय आहे, म्हणजे हिस्ट्री म्हणजे न्यूज काय आहे, पुतळा कधी येईल काय. हे मला वाटतं ती त्याच्यासाठी जागा बनवली. हाय. आणि इथं आहे गाईज ज्येष्ठ नागरिक कट्टा, म्हणजे त्यांनी स्पेसिफिक दिलंय, म्हणजे इकडे सगळे तरुण पोरं बसलेत. मी आणि प्रियांका इथं बसलोय, तर मस्त लोक पण बसलेत मागं, तर चांगलं आहे बसायला, म्हणजे तुम्ही निवांत गप्पा मारू शकता. आणि आता 7:20 झाले तरी एवढा उजेड आहे. आणि यांनी लाइटिंग पण चालू केलेली आहे बघा, बॅक साईडला दिसत असेल. आणि विवान पण खेळतोय, आणि त्याची सँडल पण काढलंय आम्ही, तर त्याला खाली टोचतोय थोडं थोडं, ते टोचलं पण पाहिजे. बघतोय फॉलो करतोय कोणाला तरी इथं लहान बाळांना, तर भारी आहे. वर्थ वाटलं जरा. अर्ली लॉग आउट केले आम्ही, तर त्याचा फायदा झाला. फ्रायडेला सगळेच करतात अर्ली लॉग आउट. जा ना खेळायला तिकडे. काय असं बघतोय बघ ना इकडे तिकडे, काय टोचतोय त्याला पायाला, मांडीवर बसायचं. बघा शेट लोक कसे चालतायत. इकडे ये विवान. हे मागचे 3 टॉवर 4 टॉवर कोणते आहेत यार, यांना किती भारी व्ह्यू असेल पावसाळ्यात म्हणा कधी म्हणा. हे तिथं नाव वाचलं मी, आमदार सुनील टिंगरे यांनी इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं. का किती शांत उभं राहिला विवान. जर अशी परिस्थिती सोसायटीमध्ये असती ना, एवढा धिंगाणा घालतो ना तो. बघतोय बघा, त्याला काहीतरी दिसतंय, मनातल्या मनातच खुश होतोय बरं का. काय काय ऑब्झर्व करतो. खाली बस खेळ तिच्यासोबत. आम्ही आता गार्डन मध्ये येऊन आपडी खेळणार आहे. हा चल ए हँग इकडं. हा आपडी, त्याला एवढं दिसलंय की सगळं असं नवीन आहे, ओव्हरवेल्मिंग झाले त्याच्यासाठी. आपडी थपडी गुळाची पापडी तेलंगीचे एक पान, पुढचं मला येत नाही. चावमेव येतं, कर चावमेव मला. माझे कान पकड. पाणी प्या. पाणी प्यायचं विसरलंच. कसं पाणी प्यायचं. घरी नाही यायचं. आता विवानला हा ट्रॅक आवडलाय, त्याला म्हणतोय घरी चल, काही येत नाही गडी. उतरला, खाली उतरला. आता येईल बहुतेक. कोणता दादा आहे त्याला बाय कर. बाय. हा कसं वाटलं. भारी वाटलं यार, जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा जास्त आहे. एवढं भारी असेल असं वाटलं नव्हतं आम्हाला, कारण वडगाव शहरीमध्ये इथं बाहेरचा एरिया थोडासा अंडर डेव्हलप आहे. म्हणजे कसं खोदून ठेवले रस्त्याला, कुठे काय. पण आतमध्ये आल्यावर असं वाटलं की बाबा भारीच आहे, असं कुठेतरी विमाननगर किंवा कोरेगाव पार्क असं. पण मस्त वाटलं, एक्सपिरियन्स चांगला आहे. तुम्ही येऊ शकता. राजमाता जिजाऊ गार्डन किंवा ऑक्सिजन पार्क असं नाव याचं. आणि बघा इथं झोपाळे होते, तर ते वरती बांधून ठेवलेत. मे बी खाली बेंच टाकल्यामुळं ते वरती बांधलेत. बाहेर आला ना तुम्ही, इथं खायला एकच स्टॉल आहे पाणीपुरीचं, दुसरं काहीच नाही इथं. जेवायला बघा काय आहे आज, बेसन, भाकरी आणि पापड.
त्याला उचल बाबा. असं करतो ना बापा सारखंच आहे तू पण. छोट्याला असं मोठं करतो. तू मम्मी झाल काय मोठ्याला छोटे करते. रिमोट दे इकडे एसीचा. डोकं का खात होतो विवानला टेन्शन आलं. डोकं खात टेन्शन आलं तुला. टेन्शन आलं गार्डन मध्ये नेल्यावर नुसतं बघत होता इकडं तिकडं. म्हणजे सगळं नवीन होतं ना त्याला. खेळायला म्हणत होता. तरी शेवट जरा मजा यायला लागली. मग अंधार पडायला लागला. आम्ही घेऊन आलो त्याला.